नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। अन्नपूर्णा व राजन सरांची गौरी आणि कमळीसोबत झाली आता भेट, तर ऋषी आणि कमळीचं होणार धुमधडाक्यात लग्न। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्ही पाहिलंच की मित्रांनो, ह्या कामिनीने सगळ्या मीडियावाल्यांसमोर आपल्या अन्नपूर्णा आजींना सांगायला लावलेलं असतं की येत्या 15 दिवसांमध्ये जर तिला तिची मोठी नात नाही भेटली तर सगळी काही प्रॉपर्टी आता अनिकाच्या नावावरती करायला लागणार असते। आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन कामिनीला वाटत असतं की आता अन्नपूर्णा आजीला तिची मोठी नात तर भेटणार नाही, पण सगळी काही प्रॉपर्टी आपल्या अनिकाच्या नावावरती तर नक्कीच होईल। तर बिचारे राजन आणि सोबतच आपली अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील सगळीकडे मात्र त्या स्केच आर्टिस्टला देखील शोधत असतात आणि गौरीला आणि सोबत त्यांच्या मुलीला देखील शोधत असतात, पण त्यांना अजूनपर्यंत देखील ती सापडलेली नसते। पण मित्रांनो, आता पुढे तुम्हाला भयानक ट्विस्ट असा पाहायला भेटेल की ऋषीला तर माहीत असतो ना तो स्केच आर्टिस्ट कोण आहे, त्याच्यामुळे आता ऋषी देखील सगळीकडे त्या स्केच आर्टिस्टला शोधून देण्याचं काम करत असतो। तर दुसरीकडे आता कामिनी आणि सोबतच ही रागिनी दोघी जणी देखील आता गौरीला संपून टाकायचा पूर्णपणे प्लॅनिंग करतात, कारण की त्यांचं एकच टार्गेट असतं की सगळ्यात अगोदर गौरीला संपून टाकूया आणि त्याच्यानंतर गौरीने तिच्या मुलीचा पत्ता दिला की तिला देखील संपून टाकूया। पण आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपली कमळी खूप युक्ती लावते आणि त्या कामिनीच्या तावडीतून तिच्या स्वतःच्या आईलाच वाचवण्यासाठी जाते, पण तिच्या मदतीला ऋषी सर येतात आणि दोघेजण मिळून देखील आपल्या गौरीला त्या ठिकाणाहून वाचवतात। पण बिचाऱ्या कमळीचं नशीबच खराब असतं की त्यावेळेस देखील तिची आणि तिच्या आईची भेट होत नाही आणि ऋषी तिला सोडून डायरेक्ट थेट आता घरी घेऊन जातो। नयनतारा हे सगळेजण विचारत असतात की साधना मावशी नेमकं काय झालं होतं, तुम्हाला कोणी पकडलं होतं, कारण की ऋषीला चांगलंच कळालेलं असतं की त्यांना किडनॅप केलेलं होतं। पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला कळेल की आता ज्या प्रकारे नयनताराने सगळ्या पेपरमध्ये आपल्या साधना मावशींची म्हणजेच गौरीची सगळीकडे बातमी दिलेली असतात की ते हरवले आहेत म्हणून, आणि हाच सगळा काही पेपर आता पुढे जाऊन आपल्या अन्नपूर्णा आजींच्या हातात लागतो आणि अन्नपूर्णा आजींना आणि राजांना समजतं की पेपरमध्ये जो फोटो आलेला आहे तो गौरीचा फोटो आहे। आता ह्यांना लवकरात लवकर मला शोधून काढलं पाहिजे। तर दुसरीकडे नयनताराला ऑलरेडी माहीतच असतं की ही म्हणजेच आता आपली साधनाताईच आमच्या घरात काम करते, हीच जर गौरी आहे हे जर नयनताराला कळालं तर सगळा प्रश्न तिथंच सॉल्व्ह होईल। पण मित्रांनो, बिचाऱ्या नयनताराला देखील माहीत नसतं की ती कमळीची आई आहे का राजन सरांची बायको, याबाबत काहीच तिला खबर नसते। त्याच्यामुळे आता ती देखील हे सगळ्या गोष्टी इग्नोर करते। तर दुसरीकडे आता राजन म्हणतो की काही जरी झालं तरी मला आता लवकरात लवकर माझ्या गौरीला शोधलंच पाहिजे, कारण की तिचा पेपरमध्ये फोटो आलेला आहे। मग हा पेपरमध्ये फोटो कोणी दिला हे मला सगळ्यात आधी शोधून काढलं पाहिजे। त्यासाठी राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील जीवाचं रान करत असतात। तर दुसरीकडे अनिका आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की माजुरडी रागिनी खूप मजा मारत असतात। त्यांना वाटत असतं की आता पुढच्या 15 दिवसामध्ये सगळी काही प्रॉपर्टी आता आपल्या नावावरती होणार आहे, त्याच्यामुळे जेवढा पाहिजे तेवढा पैसा आपण उडवू शकतो या। आणि सगळ्यात अगोदर आता अनिका म्हणत असते की काही जरी झालं तरी ह्या बॅड आजीला घराच्या बाहेर काढते मी, कारण की ह्याच्यामुळे मला किती साऱ्या शिक्षा भोगाव्या लागल्या हे तुम्हाला माहितीच आहे। त्याच्यामुळे हिला घराच्या बाहेर काढू, ह्यांना रस्त्यावरती लावूया, त्याच्यानंतर हा सगळा पॅलेस आपला होऊन जाईल। पण मित्रांनो, आता नियतीचा खेळ तर बघा ना, कारण की फायनली आपली साधनाताई देखील संकटातून बाहेर आली तर कामिनीचा प्लॅनिंग तिथे फ्लॉप झालेला असतो आणि कमळीला एक गोष्ट तर सारखीच वाटत असते की त्या व्यक्तीचा आणि माझा काही ना काही संबंध असणार आहे, कारण की असं वाटतंय की तिथे आतमध्ये कोणतरी आपला आहे। त्याच्यामुळे ऋषी आणि कमळीने ते सगळं काम चोखपणे पार पाडलेलं असतं। पण बिचाऱ्या कमळीला माहीत नसतं तिने ज्या व्यक्तीला वाचवलंय ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती तिची आईच आहे म्हणून। तर दुसरीकडे आता कामिनीचा प्लॅनिंग तर फ्लॉप झालेला असतो। तर आता कामिनीचा प्रचंड राग अनावर आलेला असतो, कारण की कामिनी म्हणते की हा प्लॅनिंग फ्लॉप करण्याच्या पाठीमागे त्या माजुरड्या कमळीचाच हात असणार आहे, तर तिला तर मी सोडणारच नाही। पण त्याच्या अगोदर मला ह्या काही केलं तरी त्या गौरीला पकडून तिचा काटा काढला पाहिजे आणि तिच्या मुलीचा देखील, नाहीतर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो। तर आता रागिनी कामिनीला हेच म्हणत असतं की आई, तुझा एकही प्लॅन धड चांगला होत नाही, कारण की सगळ्या मीडियासमोर तर तू नाक उचलून सांगायला लावलेलं होतं तिला की सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होईल, पण कशी होईल आता, कारण की त्यांची गौरी तर सुटली तुझ्या तावडीतून आणि तिची मुलगीच जर भेटली नाही तर मग काय करायचं। पण त्या बिचाऱ्यांना माहीतच नसतं की त्यांची मुलगी म्हणजेच ती कमळी आहे त्याच घरामध्ये सारखी येते आणि जाते, पण आता ज्यावेळेस कळेल त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल। तर दुसरीकडे आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की हा स्केच आर्टिस्ट फायनली भेटतो आणि स्केच आर्टिस्ट भेटल्याच्या नंतर ते स्केच तर फाटलेलं असतं। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आता राजन सर म्हणतात की ते स्केच फाटलं तर फाटू द्या, परत तुम्ही नवीन स्केच बनवा आणि माझी मुलगी कोण आहे हे सांगा। तर मित्रांनो, आता पुढे भयानक गोष्ट अशी घडते की स्केच आर्टिस्ट आपल्या ऋषीला देखील घेऊन येतो आणि सोबतच राजन आणि आपली अन्नपूर्णा आजी देखील असते। स्केच आर्टिस्ट हेच सांगतो की ती मुलगी तुमच्याच कॉलेजमध्ये आहे, कारण की मी त्या ठिकाणी गेलतो ना त्यावेळेस मात्र मला सगळी काही माहिती कळाली होती की ती मुलगी तुमच्याच कॉलेजमध्ये शिकते। त्यावेळेस मात्र ऋषीला कळत नसते की आमच्याच कॉलेजमध्ये मग अशी कोणती मुलगी आहे ती आमच्या कॉलेजमध्ये शिकते आणि ती आम्हालाच माहीत नाही अजून, आणि ती अन्नपूर्णा आजींची नात आहे आणि
राजन सरांची मुलगी, तर त्यावेळेस मात्र आता स्केच आर्टिस्ट डायरेक्ट कमळीकडे हात करतो आणि म्हणतो की हे बघा हीच तुमची मुलगी आहे, कारण की मी हिचं स्केच बनवलं होतं. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर अन्नपूर्णा आजी आणि सोबतच आपल्या राजन सरांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की त्यांना आधीपासूनच वाटत होतं की कमळीच त्यांची मोठी नात असणार आहे. ऋषीला तर धक्काच बसतो. ऋषी म्हणतो की काय बोलताय तुम्ही, ही तर कमळी आहे आणि कमळी कसं काय राजन सरांची मुलगी असू शकते, हे मला काही लॉजिक समजलेलं नाही. तर त्यावेळेस मात्र आता पुढे तुम्ही पाहसाल की ज्यावेळेस मात्र राजन सर आणि अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीला जाऊन मिठी मारतात आणि म्हणतात की आम्हाला खात्री होती की तूच आमची मोठी नात असणार आहे म्हणून. त्यावेळेस मात्र आता कमळी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, मी तुमची मोठी नात कशी असेल. तर आता सगळेच लोक म्हणत असतात की अन्नपूर्णा आजींना वेड लागले, पण फायनली आता राजनला विश्वास बसलेला असतो की कमळीच माझी मोठी नात म्हणजे माझी मोठी मुलगी असू शकते. तर आता पुढे तुम्ही हे देखील पाहाल की नयनताराला माहीत असतं की साधनाताईंसोबत हा हल्ला ज्याने कोणी केला होता आणि त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सोडलं नाही पाहिजे, नाहीतर परत तो हे सगळं काय करू शकतो. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की आता कमळीला तर माहीत असतं तिची आई कोण आहे. तर कमळी सांगते की माझी आई गावाकडे आहे, पण आता बिचाऱ्या कमळीला माहीतच नसते की तिची आई मुंबईला देखील आली. तर आता राजन आणि कमळी दोघेजण देखील आपल्या गौरीला शोधण्यासाठी गावाकडे जातात, पण बिचारे ते गावाकडे पोहोचल्याच्या नंतर त्यांना तिथे कोणच सापडत नाही आणि त्यावेळेस मात्र कमळीलाच धक्का बसतो की आई गेली कुठे. तर दुसरीकडे ती बंड्याला देखील विचारत असते की आई गेली कुठे, पण बंड्या काही सत्य कमळीला सांगत नाही, कारण की बंड्याला देखील माहीत नसतं की नेमकं झालेलं काय असतं ते. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहचाल की आता ज्यावेळेस मात्र आता नयनताराला माहीत असतं हे सगळं काही सत्य, की आता आपल्या घरामध्ये साधनाताई राहतात ना, ह्यांचा काही ना काही मोठा पास्ट असणार आहे, कारण की यांना असं सहजासहजी या शहरामध्ये कोणी किडनॅप कसं करू शकतं. तर त्याच्यामुळे ती ठरवते की आता काही जरी झालं तरी मला थोडा शोधाशोध केलाच पाहिजे आणि जे काही सत्य बाहेर येतं हे पाहिल्याच्या नंतर नयनतारेच्या देखील पायाखालची जमीन सरकते. पण मित्रांनो त्याच्यामध्येच एक गोष्ट घडते की कमळी आणि ऋषीची लव्ह स्टोरी तर आता हळूहळू सुरू झालेली असते, तुम्हाला माहीतच आहे. आणि या माजुर्डी या अनिकाने देखील पाहिलंच की तुम्ही कशाप्रकारे आपल्या ऋषीसोबत एंगेजमेंट करण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण त्या देखील एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या कमळीनेच ऋषीला वाचवलेलं होतं. पण आता दुसरीकडे जी गोष्ट घडणार आहे ना मित्रांनो, ती खूप भयानक आहे, कारण की आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की येत्या 15 दिवसामध्ये कामिनीने सांगितलेलं असतं की तुमची मोठी नात भेटली तरच ठीक आहे, नाहीतर मग सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होणार असते. त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजीला तर त्यांची मोठी नात फायनली भेटलेली असते. पण आता विषय राहिलेला असतो फक्त गौरीचा. आता गौरीला देखील लवकरात लवकर कसं शोधायचं याच्यासाठी ते खूप सारे प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो आता कमळी, राजन आणि अन्नपूर्णा आजी तिघेजण देखील सगळीकडे गौरीला शोधत असतात. तर दुसरीकडे आता कामिनी रागिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की कमळी यांची मोठी नात होती, हिचा तर काटा आपण कधीच काढला असता. तर आता करायचं काय, नेमकं केलं काय पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे की कमळी साधीसुधी मुलगी नाही आहे, कमळी ह्यांचाच माजउलट कसा उतरावील हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारचं माहीत आहे. तर दुसरीकडे आता मात्र आपला ऋषी आणि कमळी आता एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण यांचा प्रेमाचा स्वीकार मात्र तुम्हाला माहितीच आहे की सगळी लोक करू शकतात, पण नयनतारा कधी देखील करणार नाही, कारण की नयनतारेला वेगळाच प्रकारचा कसा ॲटिट्यूड असतो तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की नयनताराला माहीत असतं की कमळी फक्त ऋषीची चांगली फ्रेंड बनू शकते, त्याच्यासोबत ती लग्न कधीच करू शकत नाही. तर आता हे सगळं तर नयनताराला चांगल्या प्रकारे माहीत असतं, त्याच्यामुळे नयनताराने स्वप्नात देखील विचार केला नसेल की ऋषी आणि आता कमळीच्या प्रेमाला अशी काय सुरुवात होईल म्हणून. तर मित्रांनो फायनली कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला पुढे सुरुवात होताना तुम्हाला दिसेल आणि ऋषीचं अगोदरपासूनच आपल्या कमळीवरती प्रेम होतं हे देखील तुम्हाला चांगलंच माहीत असतं. आणि राधिका वहिनींना तर आधीपासूनच वाटत असतं की ऋषीने लग्न करावं तर कमळीसारख्या मुलीसोबतच करावं, कारण की तिचा स्वभाव, तिचं वागणं, राहणीमान हे सगळं काही मात्र आपल्या राधिकाला आवडत असतं. आणि आता मात्र तुम्हाला माहितीच आहे की आता कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते. तर आता राजन, कामिनी आता ह्या सगळ्यांना देखील एक गोष्ट कळालेली असते की आता आपल्याला गौरीला शोधलं पाहिजे. कामिनी म्हणत असते की मुलगी तर भेटली, पण आई तर अजून देखील भेटली नाही ना, मग तिचा तरी काटा काढूया, नंतर ह्या कमळीचा कधी देखील काटा काढता येईल. तर आता मित्रांनो पुढे भयानक असा ट्विस्ट येतो आणि नयनताराला समजतं की ऋषी हा कमळीच्या प्रेमात पडलाय. त्यावेळेस मात्र नयनतारा ह्याला पूर्णपणे विरोध करत असते आणि म्हणत असते की ऋषी हे झालं ते खूप झालं, आता तू जर कमळीच्या आजूबाजूला देखील दिसला ना तर मी वाटेल त्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देईल. एक वेळ ती अनिका परवडली, पण कमळी कधी देखील नको. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऋषी म्हणतो की काही तुझा प्रॉब्लेम काय आहे, कमळी का नको, असं काय आहे त्या कमळीमध्ये ते करून तुला ते आवडत नाही म्हणून. तर सगळ्या लोकांना तर कमळी चांगली वाटते. तर दुसरीकडे आता मित्रांनो ज्यावेळेस मात्र आपलं हे सगळं काही बोलणं आपली गौरी ऐकत असते त्यावेळेस मात्र तिला देखील धक्का बसतो की इथे नेमका माझ्या कमळीचा विषय का चाललेला आहे. तर आता ती लपून तर बसलेली असते ऋषीच्या घरामध्ये, पण आता सगळीकडे मात्र आपले राजन, अन्नपूर्णा आजी आणि कमळी तिला शोधत असतात. तर मित्रांनो फायनली आता ती देखील मात्र राजन सरांना भेटते आणि ते सगळं होतं कधी, कमळी आणि ऋषीच्या लग्नामध्ये मित्रांनो. कारण की आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की कमळी आणि ऋषीचं धूमधडाक्यामध्ये लग्न पार पडणार आहे आणि ह्या सगळ्या लग्नाला परवानगी कोण देतं तर अन्नपूर्णा आजी आणि राजन सर. पण मात्र मित्रांनो हे एवढं सोपं होणार नाही, कारण की दुसरीकडे तुम्हाला माहीतच आहे की अनिका सोबतच ही रागिनी आणि कामिनी यांच्या पूर्णपणे विरोधात टपलेले असतात.
कारण की त्या कधी देखील यांचा काटा काढायला मागे पुढे बघत नसतात. खूप साऱ्या संकटांना सामोरं जाऊन ह्यांचं धूमधडाक्यात लग्न होणार आहे. तर नयनताराचा तर ह्या लग्नाला पूर्णपणे विरोध असतो. त्याच्यामुळे नयनताराने ऋषीला सांगितलेलं असतं की तू जर त्या कमळीसोबत लग्न केलं तर ह्या घरामध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही. तर आता पुढे पाहायचं हेच आपल्याला की ऋषी आणि कमळीचं लग्न झाल्याच्या नंतर ऋषी आणि कमळी कुठे राहायला जातात आणि त्याच लग्नामध्ये मित्रांनो आपल्या गौरीची, राजनची आणि सोबतच अन्नपूर्णा आजींची देखील भेट होती. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की कमळीला तिची आई देखील तिथेच भेटते. तर आता हा सगळा ट्विस्ट तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहायला भेटेल. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळी काही प्रॉपर्टी आपल्या अनिकाच्या नाही तर आपल्या कमळीच्या नावावरती देखील अन्नपूर्णा आजी करते. तर आता खूप सारे भयानक ट्विस्ट येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका.